नागपूर जिल्ह्यातील एसबीएल कंपनीत भीषण स्फोट झालाय, ज्यात 17 जणांचा मृत्यू झालाय। डिटोनेटर बनवताना हा स्फोट झाला। 20 ते 25 जण यात जखमी झालेले आहेत। काटोल तालुक्यातील स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला। पालकमंत्री बावनकुळे यांनी तातडीने मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत। सध्या तर सगळ्यांनाच आज आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं आहे, 18च्या 18 लोकांना। परंतु असं आहे की त्यातल्या 8 ते 10 केसेस ह्या खूप क्रिटिकल आहेत। सर्व महिला आहेत, सगळ्या महिला आहेत, सर्व काम। नागपूरच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव इथल्या एसबीएल कंपनीत स्फोट झालाय। स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाल्यानं आतापर्यंत 16 जणांचा मृत्यूची बातमी समोर येते। या स्फोटात 20 ते 24 जण जखमी झाल्याची माहिती आहे। जखमी कामगारांना रुग्णालयात हलवण्यात आलंय। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तातडीने मदत करण्याचे प्रशासनाला आदेश दिलेत। वाड्या माझ्या समोर नेलेल्या आहेत आणि काही कॅज्युअल्टी आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं आहे। काही अधिक त्या ठिकाणी जेसीपीनं त्या ठिकाणी सगळं मटेरियल बाजूला करणं सुरू आहे। त्याच्यामधून काही दिसेल तर माहीत पडेल, परंतु झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि हे सगळं लापरवाहीमुळे झालेलं आहे असं माझं मत आहे। सध्या तर सगळ्यांनाच आज आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं आहे, 18च्या 18 लोकांना। परंतु असं आहे की त्यातल्या 8 ते 10 केसेस ह्या खूप क्रिटिकल आहेत। सर्व महिला आहेत, सगळ्या महिला आहेत, सर्व कामगार जे आहेत त्या महिला कामगार आहेत। आपल्याकडून प्राथमिक कोणते उपाययोजना करण्यात येत आहेत? आता सगळ्यांना बर्न्स झालेले आहेत, जवळपास कोणाला 40% बर्न्स, कोणाला 60% बर्न्स, कोणी 100% बर्न्स आहेत। तर याच्यात आता जेव्हा हा प्रायमरी सर्व्हे रिपोर्ट आहे, आता जेव्हा आम्ही ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊ, त्यांचं डिब्राइटमेंट्स आणि बर्न ड्रेसिंग्स करू, त्यानंतर आपल्याला समजेल एक्झॅक्ट पर्सेंटेज काय आहे, त्यांची डेप्थ किती आहे, वाचू शकतील का नाही वाचू शकतील, काही लोक शॉक मध्ये आहेत। तर नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव इथे स्फोटकांच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे, असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहे। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तातडीनं घटनास्थळी पोहोचलेत। मदत कार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालाय। मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं या ट्विटमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। या घटनेत 18 जण जखमी झालेत। जखमींना तातडीनं नागपूरला हलवण्यात आलंय। सखोल चौकशीचे आदेश दिलेत।